नमस्कार, मी मधुरा. सुवर्ण कोकण मध्ये आपलं स्वागत. आणि ह्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत फुटबॉलच्या श्रीमंतीला शेअर मार्केटची जोड या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सुवर्ण कोकणच्या एकूणच कार्याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक सतीश परब यांच्याशी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. कोरोना सारख्या संकटानंतर सध्या ओमायक्रॉन ह्या नव्या व्हेरियंटने एकूणच आपण बघितलं तर भीती निर्माण केलेली आहे. तब्बल 1.5-2 वर्ष तर आपण कोरोना सारख्या संकटाला सामोरं जातोच आहोत. मात्र इथे आता सावरत असताना हा ओमायक्रॉन हा विषाणू सध्या पसरलेला पाहायला मिळतो आणि याची भीती सगळ्यांच्या मनात आता पाहायला मिळते. मात्र ह्या संकटाचा देखील आपल्याला जर हा विषाणू आला तर सामना करावाच लागणार आहे. मात्र जेव्हा आपण कोरोनामध्ये बघितलं तर जगण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. तसाच खरं तर प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील असणं आवश्यक आहे आणि तितकंच गरजेचं आहे. आणि ह्याचीच जाणीव आपल्याला या कोरोनाच्या संकटाने करून दिली. आज सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अगदी कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेकांनी आपल्या प्लॅन बी ला सुरुवात केली आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यातही होताना दिसतोय. मात्र एवढ्यावरच न थांबता एका बिझनेस मधून दुसरा बिझनेस सुरू करणं ह्यालाच खरा उद्योजक म्हणतात. आणि सुवर्ण कोकण आता एक पाऊल पुढे टाकून फुटबॉल मधून अजून आपला व्यवसाय विस्तीर्ण कसा होऊ शकतो ह्यावरती सध्या फोकस करत आहे. कशा पद्धतीने आपल्या पैशांचं गुणाकारामध्ये रूपांतर करू शकतो, व्यवसायातून जोडधंदा कसा करता येऊ शकतो, अशा विविध प्रश्नांचा मार्ग आज आपण ह्या चर्चेतून काढणार आहोत. आणि ह्याचा फायदा करून घेताना सुवर्ण कोकणची SBRD योजना तसंच फिको योजना किती नफा देतात याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. तसंच खास फ्रँचायझी धारकांसाठी सुवर्ण कोकण नव्या स्कीम्स आणणार आहे. त्याबद्दल आज आपण सतीश सरांकडून अधिक माहिती जाणून घेऊया. या सगळ्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करूया सतीश सरांशी. लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच आपण बघितलं तर ह्या सध्या कोरोनाचं संकट तर अजूनही आहे आणि त्यामध्ये आता एक ओमायक्रॉन हा नवीन विषाणू सध्या आलेला आहे. तो दक्षिण आफ्रिकेतून आलाय असं कळतंय. सध्या तरी मुंबईला किंवा राज्याला अजून काही तसा धोका नाहीये. मात्र भारतामध्ये त्याचे 3 रुग्ण देखील सापडल्याचं ह्या सगळ्याच्या निमित्ताने समोर आलंय. पण तरी देखील आज आपण कोरोनाच्या ह्या संकटामध्ये खूप काही गोष्टी शिकलेल्या आहोत. आपल्याला आता पुढच्या भविष्याची खरं तर तरतूद करायची असेल तर ज्यांनी आता खरं तर प्लॅन बी तयार केलेला आहे त्यांचा प्लॅन बी अजून वाढवणं किंवा त्याला अजून गुणाकारामध्ये त्याचं रूपांतर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं, कारण की आत्तापर्यंत सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेकांनी ह्या लॉकडाऊनच्या काळात फुटबॉल सुरू केले आणि ते फुटबॉल तुफान खरं तर चालत आहेत. तर त्याविषयी नक्की ॲक्च्युली कोरोना वगैरे अशी जी संकट असतात ना ते आपली परीक्षा घ्यायला येतात. आपण किती तयार आहोत अशा संकट. मी गेल्या वेळी सांगितलं होतं की मागच्या कोरोनाच्या काळात आमचे जे फिको फ्रँचायझी धारक होते ना ते अगदी आलबेल होतं, कारण सगळी दुनिया बंद होती पण त्यांच्या अकाउंटला दर महिन्याला 25,000 50,000 येत होते. अगोदर पूर्वनियोजन जे असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. ओमक्रॉनचं आपण सगळं बघतोय, जी भीती सगळ्यांमध्ये इथे मरणाची भीती नाहीये, इथे भीती आहे की जगणार कसं, खरं पैसा कुठून. कारण गेल्या वर्षी आपण बघितलं की जेव्हा लॉकडाऊन लागला ज्यांनी आयुष्यभर सर्व्हिस केली होती ते सुद्धा 2-2, 4-4 महिने सस्टेन करू शकत नव्हते. सगळ्यांची अवस्था बिकट होती, कारण पैसा हा असा असतो ना तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणात येतो ना तेवढ्या तुमच्या गरजा वाढलेल्या असतात. त्यामुळे सेव्हिंग हा प्रकार आपल्याकडे सहसा नसतो आणि त्यामुळे असं एखादं संकट आलं तर मात्र खूप पंचायत होते. पण मला वाटतं गेल्या संकटामुळे आपण आता सावध असणं खूप गरजेचं आहे. की ठीक आहे, आता होतं ते संकट गेलं, आता आपण पुन्हा पहिल्यासारखे जगाला बिंदास असं काही नाहीये. आपल्याला ते सगळे नियम पाळले पाहिजे, ते निर्बंध पाळले आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वागलं पाहिजे. आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणाला काय असेल तर ताबडतोब आपल्याला ते सांगितलं पाहिजे की बाबा मला असा असा त्रास आहे. हा झाला आरोग्याचा प्रश्न. पण आर्थिक आरोग्याचं काय, तो पैसा कसा का उभा राहील, कारण सरकार देईल ते रेशनवर तुम्ही जगणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून काहीतरी करावं लागेल, असं काहीतरी एक सस्टेनेबल इन्कम जे तुम्हाला आयुष्यभर पुरत राहील आणि निर्बंध असो लॉकडाऊन असो तरी तुमच्या अकाउंटला येत राहील. ही सुवर्ण कोकणची जी फिको योजना होती ना ही त्यासाठीच होती की आपल्याकडचा कुठलाही शिलेदार हा कसलंही संकट आलं तरी डगमगता कामा नये, त्याच्या अकाउंटला दर महिन्याला एक लॉयल्टी इन्कम कंपनीकडनं जायला हवं, हा त्यामागचा उद्देश होता. आणि तो खूप मोठ्या प्रमाणात सफल झाला. कारण मागच्या लॉकडाऊन मधले जे फोन होते लोकांचे, कुटुंबातल्या लोकांचे जे सांगणं होतं की नाही तुम्ही सुवर्ण कोकणने आम्हाला तगवलं, कारण महिन्याला जे पैसे येत होते लॉयल्टी इन्कम कधी विचारही केला नव्हता की असंही काहीतरी इन्कम येऊ शकतं. पण ते दिलं गेलं, खूप जणांना दिलं गेलं. म्हणजे आमचे दुबई किंवा शारजातले बहरीनमधले काही लोक सांगतात की इथे तर एवढं चिडचाप होतं ना की बाहेर बँकेमध्ये पण जाऊ शकत नव्हतं. पण त्यावेळेस तुमचा जो आधार होता ना तो खूप मोठा होता फिकोचा.
सो खूप बरं वाटतं की आपल्या एका संस्थेच्या एका नियोजनामुळे खूप लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक सकारात्मक बदल करू शकतो अगदी आणि हाच प्रयत्न पुढे पण असणार आहे. अगदी. आता तुम्ही सकारात्मकतेचा उल्लेख केलेला आहे. मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे बघा, संकट तर ही टप्प्याटप्प्यावरती येणार आहेत, म्हणून आपण त्या संकटांना कसं सामोरं जायचं आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे खरं तर आपण शिकलो पाहिजे. आणि मला वाटतं की सुवर्ण कोकण आज खरं तर मराठी उद्योजकांना उद्योजक व्हावेत ह्यासाठी खरं तर प्रयत्नशील आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाकून आता खरं तर ह्या सगळ्यामध्ये फूड मॉल तर आता बऱ्यापैकी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतच आहे, मात्र या फूड मॉलमधून अजून जोडधंदा कशा पद्धतीने करायचा, त्याला शेअर मार्केटची कशी जोड द्यायची, हा देखील तुम्ही आता विचार सुरू केलेला आहे. आणि मला त्याबद्दलच कुतूहल निर्माण झालं की कशा पद्धतीने तुम्ही आता ही नवी स्कीम किंवा ही नवी योजना आता आखत आहात. नाही, नक्की. ॲक्च्युली काय होतंय की फिकोच्या माध्यमातून हे लॉयल्टी इन्कम भेटत होतं, SVID मधनं लोकांना फुकट माल भेटत होता लाखो रुपयाचा, पण तरी काहीतरी कमी वाटत होतं की आपल्या सोबत जी लोक आहेत ना त्यांचं मल्टिपाय इन्कम जे आहे ते मल्टिपाय कसं होईल, ते वाढेल कसं आणि कुठलंही संकट त्यांच्यावर हवी होणार नाही ह्याचे एक सगळं विचार करत असताना शेअर मार्केट, कारण मी गेली वर्षभर करतोय, त्यातून जो मिळणारा पैसा आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टीतून गेलं. आणि मीच नाही तर गेल्या कोरोनामध्ये तुम्ही बघितलं 8 करोड नवीन गुंतवणूकदार आणि छोटे छोटे गुंतवणूक असे काही मोठे नाही आहेत, पण ज्या पद्धतीत ते अभ्यास करतात, ज्या पद्धतीत समजून घेतात. कारण मला असं नेहमी वाटतं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे देशसेवा. हा माझा एक स्वतःची फिलॉसॉफी आहे. त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त लोक जेव्हा पैसे गुंतवतात ना तेव्हा तिथे लिक्विडिटी वाढते, नवे इंडस्ट्रियलिस्ट येतात, नव्या कंपन्या वाढतात, नवे रोजगार येतात आणि खूप लोकांना रोजगार भेटतो. सो मला वाटतं आपण तसं जर सीमेवर जाऊ शकत नाही तर ॲटलिस्ट आपण चांगले जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आहेत किंवा ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण आपला पैसा लावून आपला फायदा करून घेतला पाहिजे आणि एक छोटंसं पाऊल देशसेवेच्या बाबतीत आपण उचललं पाहिजे. अरे वा, अरे वा. म्हणजे खरं तर तुम्ही एकीकडे समाजसेवा करतायत, देशसेवा करतायत आणि अर्थातच आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल ह्याचा देखील विचार करतायत. म्हणजे या सगळ्याची तुम्ही सांगड घालून आज उद्योजक तयार करत आहात. सुवर्ण कोकण खरं तर आज अनेकांना माहिती आहे, परिचित आहे, मात्र सुवर्ण कोकणच्या या वेगवेगळ्या योजनांमधनं आज खूप लोकांना फायदा झालेला आहे. तो म्हणजे फिको सारखी योजना असेल, SVRD सारखी योजना असेल, त्या ह्या योजनांचा किती फायदा होतो, आता सुद्धा या योजना सुरू आहेत का, तर त्याबद्दल काय सांगा. नक्की. कसं होतं की आता जसं सावट पडायला लागलं, लॉकडाऊन होईल किंवा भीती लोकांना, तशी आता फ्रँचायझीसाठी खूप मागणी येते, म्हणजे स्पेशली फिको फ्रँचायझी. कारण त्यांना माहिती आहे की लॉकडाऊन हो काय होणार, ह्यांच्या दर महिन्याला लॉयल्टी इन्कम हे भेटतच राहील. पण लोकांना मी सांगू इच्छितो की आपण ही जी फिको योजना आहे ज्याच्यात आपण माल न विकताही गॅरंटेड इन्कम देतो दर महिन्याला, ती मात्र आपण ह्या महिन्याला बंद करतोय डिसेंबरमध्ये. डिसेंबरपासून दोन्ही SVID यांना दोन्ही योजना असतील. आणि हे जे शेअर मार्केटचं जे प्रशिक्षण आहे, व्यावसायिक प्रशिक्षण, ते फक्त आपल्या फुटबॉल धारकांना आपण देतोय. हे काय आपला कुठला व्यवसाय नाही की प्रशिक्षण देणे सध्या तरी, आणि नाही आपण कुठल्या त्या ह्याच्यात जात नाही. पण आपली जी मुलं जी आपल्या सोबत आले आहेत, असंख्य महिला आहेत, गृहिणी आहेत की ज्यांना कसलाही अनुभव नाही, त्यांना आपल्याला प्रशिक्षित करायचं की त्यांना घरातल्या घरात मोबाईलवरनं कशा पद्धतीत त्यांना इन्कम अर्न करतात. आणि मला वाटतं हे खूप सोपंही आहे आणि अवघडही आहे. तुम्ही जर नियोजन केलात, कंपन्यांचे प्रॉपर फंडामेंटल चेक केलात आणि कधी कुठला शेअर कधी घ्यायचं ती वेळ समजून गेला आणि कधी विकायचं हे जरी, कारण शेअर मार्केट खूप सेंटिमेंटल, कारण इथे त्याची जर तुम्ही टेंडन्सी जर बघितलात ना तर छोट्या छोट्या गोष्टीला एकदम जास्त रिॲक्ट करतो. आणि चांगली गोष्ट असेल तर चांगली रिॲक्ट करतो आणि वाईट असेल तर वाईट रिॲक्ट करतो. आणि मग हे ज्याला समजतो, जो स्ट्रॅटेजी आखतो ना, तो मात्र चांगला पाहिजे. कारण शेवटी खाली गेलेला मार्केट वरती येणारच आहे. बरोबर. मागच्या कोरोनामध्ये पण बघितलं की 40,000 हो 40,000वरनं 25,000 झाला आणि 25,000वरनं आता परत तो 58-57,000 रुपये झाला. म्हणजे तुम्ही जर चांगल्या कंपनीचे मध्ये जर गुंतवणूक केला तर साहजिकच तुमचा पैसा वाढेल. फक्त ते कधी करायचं आणि कधी तो एंट्री घ्यायची हे मात्र समजून घेणं गरजेचं आहे. तेच आपल्याला आपल्या फुटबॉल धारकांना शिकवायचं. आणि मला वाटतं की नफा तोट्याचं गणित खरं तर सांभाळणं हे खरं तर प्रत्येक उद्योजकाला सहजपणे जमू शकतं. आणि शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर नक्की जरी आपण नफा कसा कमवायचा ह्याच्यासाठी प्रयत्नशील असतात प्रत्येक शेअरधारक. आणि अर्थातच जर सुवर्ण कोकणची साथ असेल तर नक्कीच त्याचा फायदा देखील होणार आहे. आणि आता मला वाटतं की पुढचा महिना म्हणजे नवीन वर्ष सुरू होते पुढच्या महिन्यापासून, ज्यांना कोणाला ह्या सगळ्यामध्ये उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल त्यांनी नक्कीच सुवर्ण कोकणची म्हणजे हात धरायला हरकत नाही, त्यांची कास धरायला हरकत नाही आणि नक्कीच त्याचा फायदा पुढे जाऊन होणार आहे. ज्यांना कोणाला या सगळ्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुम्ही कुठे राहताय ह्या सगळ्याबद्दलची माहिती द्या आणि स्वतः तुम्ही सुवर्ण कोकणच्या घाटकोपर ह्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन सतीश सरांना भेटा, ह्या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घ्या. त्याचबरोबर
काही व्हिडिओ सुवर्ण कोकणचे आहेत, त्या व्हिडिओजच्या माध्यमातून नेमकं सुवर्ण कोकण काय काम करतं, सुवर्ण कोकणच्या कशा पद्धतीने कार्यशाळा चालतात, कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ह्या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घ्या. आणि नक्कीच तुम्ही सुवर्ण कोकणच्या ह्या फूड मॉल मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, वेगवेगळ्या योजनांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. खरं तर वेगवेगळ्या शेळी पालन वगैरे आपण करतच असतो. सर, याबद्दलही मला जाणून घ्यायचंय, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नाही, ऍक्च्युली ह्या कार्यशाळा मला वाटतं सुवर्ण कोकणची ओळखच ही होती की कसं होतं, तुम्ही आता जसं शेअर मार्केट बघता तसंच त्यावेळी आम्ही शेतीचा विचार करतो की शेतीमध्ये नफा आहे, शेतीमधूनही पैसा आहे. जर त्याला पूरक उद्योगाची जोड दिली आणि त्याचा जर अभ्यास करून त्यात उतरलं तर तुम्ही लोक करतात म्हणून तुम्ही केलं. शेअर मार्केटचं आहे तसं, तुम्ही काही अभ्यास न करता केलं तर तुम्ही बुडणारच. तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही त्यात नक्की यश मिळवता. करोडो लोक पैसा कमवतात, तर आपण का नाही कमवू शकत? फक्त त्याचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. शेतीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर गेली 7-8 वर्ष मला वाटत ना अशी कुठली संस्था असेल ते प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलं असेल, आणि तेही अगदी नगण्य दरामध्ये. शेअर मार्केटचंही तसंच करतं की हाही पैसा, कारण तेव्हाही तसंच होतं की शेतीमध्ये प्रशिक्षण देणारे प्रचंड पैसे फी घ्यायचे, आणि त्यामुळे सामान्य शेतकरी तिथे जात नव्हता. विद्यापीठ होती पण त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते बांधापर्यंत जात होतं. सुवर्ण कोकणात ते दुव्याचं काम केलं. शेअर मार्केटच्या बाबतीत तसं आताही चांगलं प्रशिक्षण देणारे आहेत, पण त्यांची फीस खूप मोठी. बरोबर आहे. आणि शेवटी तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट हवी तर तुम्हाला पे करावं लागतं, मान्य, पण ती अवाढव्य आहे. तर तसं न करता आपल्या शेलदारांना मला तर वाटतं हे प्रशिक्षण आपण पूर्णतः मोफत देणार आहोत, आणि अशा लोकांकडनं देणार आहोत ज्यांनी ह्यातून ऍक्च्युअल पैसा कमवलाय आणि खूप मोठ्या संख्येने कमवलाय. सो त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या फूड मॉल धारकांना कसं होईल आणि त्यांचं उत्पन्न कसं मल्टिप्लाय होईल ह्यावर आपलं फोकस. अगदी. आणि मला वाटतं की उत्पन्न हे खरं तर वाढलं पाहिजे आणि उत्पन्नाचा गुणाकार होणं फार आवश्यक आहे, आणि तेच खरं तर आता सुवर्ण कोकण एक पाऊल पुढे टाकून शिकवणार आहे. म्हणजे जसं फूड मॉल धारकांना आता फायदा तर होणारच आहे ह्या सगळ्याचा, आणि अर्थातच फ्रँचायझी धारकांसाठी तुम्ही खास स्कीम घेऊन आलेला आहात. मला एकूणच विचारायचं आहे, जेव्हा SVRD योजना आली होती किंवा फिको ही योजना आली होती त्याला खूप तुफान प्रतिसाद मिळाला होता. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली होती? आता कारण की पुढे जाऊन ह्या खरं तर योजना बंद होणार आहेत, मात्र ह्या व्यतिरिक्त अजून काही योजना आणण्याचा विचार आहे का? ऍक्च्युअली ही योजना सुवर्ण कोकण फूड मॉल काय तर गावची जी अस्सल चव आहे, आपल्या मातीचा जो सुगंध आहे तो प्रत्येकाच्या घराघरात न्यायचा आहे. एक आरोग्यवर्धक, केमिकल फ्री आणि अशी प्रोडक्ट ज्यांची लोकांना गरज आहे पण ती सामान्य किमतीत भेटत नाहीये. किराणा माल ह्यातला प्रचंड पैसा सर्वांनाच माहिती आहे. गल्लोगळीतले जे छोटे छोटे दुकानदार आहेत ते प्रचंड पैसा कमवतात, पण आपली लोक ह्याकडे नव्हती, कारण ह्याला लागणारं भांडवल खूप मोठं आहे. सुवर्ण कोकणने काय केलं, तुम्ही कमी पैशामध्ये हा व्यवसाय चालू करू शकता, पण तुमचा नफा हा तुम्ही ठरवा. मला वाटतं आपण सर्वाधिक नफा देतो. माल विक्रीतून आपल्या फ्रँचायझी धारकांना 20 ते 30% नफा होतोय. SVRDच्या माध्यमातून जो फुकट माल दिला जातो दरवर्षी, मला वाटतं 2-3 लाखापर्यंतचा आपण माल देतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, तुम्ही बाकी काही नाही केलं तरी ह्या 3 लाखाचा जो मोफत माल आहे तो जरी विकला तरी तेवढे पैसे तुम्हाला गॅरंटेड भेटतात. दुसरी गोष्ट फिकोमध्ये तर असं आहे ना की तुम्ही ठरवायचं आहे, तुम्हाला महिन्याला 25,000 हवे आहेत, तुम्हाला 50,000 हवे आहेत, की तुम्हाला 1 लाख हवे आहेत. अच्छा, हे पैसे असं नाही की आताच फक्त दिले नंतर बंद केले, हे सलग 5 वर्ष दिले जातात प्रत्येक महिन्याला. आणि त्यामुळे असं होतं ना, एक सेकंड इन्कम, एक गॅरंटेड इन्कम आपलं उभं राहतं, जेणेकरून अशी कोरोना किंवा इतर कुठलीही संकट येऊन देत आपण त्याला डगमगत नाही. होतंय काय माहिती आहे, सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग. अगदी खरं, अगदी खरं. मगाशी जसं म्हटलं होतं, गेल्या कोरोनामध्ये काही गोष्टी अशी मन विचलित करणारी होती ना की आयुष्यभर राबले, सर्व्हिस केलं, आणि आता 2-2, 4-4 महिने सुद्धा सस्टेन करणं खूप मुश्किल होतं, कारण प्रत्येकाचं जसं इन्कम वाटतं ना तशा गरजा वाटतात. बरोबर आहे. पैशाची खरी गरज ना तेव्हा समजते. पण मला असं वाटतं की कोरोनाने आपल्याला जे शिकवलं ना त्यातून आपल्याला धडा घेतला पाहिजे. आता गाफील नाही राहिलं पाहिजे की वेळ आली तर आपण बघू. नाही, आतापासून कोरोना कदाचित येणारही नाहीये, ओमिक्रॉन बाहेरच्या बाहेर येईल, आपण असं धरून चालूया. पण तुम्ही तुमचं उत्पन्न आतापासूनच वाढवून ठेवलं पाहिजे. तुम्ही जे नोकरी धंदा करता, जी शेती करता, व्हॉटेवर करता, त्याचसोबत तुम्ही असं काहीतरी करणं ज्यातून तुम्हाला गॅरंटेड उत्पन्न भेटेल, जेणेकरून तुमच्या मुलं ज्या सुखाला हकदार आहेत, तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की माझी मुलं चांगल्या शाळेत जावी, मुलाला चांगली नोकरी लागावी, आई वडिलांना चांगल्या ठिकाणी ठेवा, पण पैशाअभावी हे करता येत नाही. तो पैसाच हा कळीचा मुद्दा. मला वाटतं प्रत्येकाने आता फोकस जो होतो, कारण येणाऱ्या काळ जो आहे ना, कोरोना येईल की नाही माहित नाही, पण महागाई एवढी प्रचंड वाढणार आहे ना, कारण हे जे भीतीचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे इंडस्ट्रीवरती मोठा परिणाम होणार आहे, महागाई वाढणार आहे आणि तुमचं उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ऍडिशनल उत्पन्न कसं वाढवता येईल त्याकडे फोकस केला पाहिजे. सुवर्ण कोकणच्या ज्या फिको योजना आहेत, SVRD योजना आहेत, ह्या तर करत, आणि हे जे शेअर मार्केटचं प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे त्याचाही मला वाटतं लाभ घेतला पाहिजे. लोकांना फक्त विनंती एकच आहे की तुम्हाला जर फूड मॉलची फ्रँचायझी हवी असेल
तर घाटकोर ऑफिसला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं नाव लिहा, तालुका लिहा, कारण आपल्याला खूप कमी लोकांना द्यायचे आहे. बरोबर. आणि जो व्हिडिओ आहे, कारण कसं होतं, आपण एक नव्या उद्योजकतेला सुरुवात करणार आहोत, आपल्याकडे अनुभव नाही, आपल्याकडे जास्त त्याचं हेही नाही काही, पण काहीतरी करायचं आपल्या कुटुंबासाठी, काहीतरी आपल्याला करायचं. मग त्यासाठी तुम्ही हे सगळे गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. सो तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला एक सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ पाठवला जाईल, तो व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि तुम्ही ठरवून या की तुम्हाला नेमकं किती कमवायचं आहे, कशासाठी कमवायचं आणि किती कमवायचं आहे. बरोबर. आणि मग घाटकोर ऑफिसला मला भेटा, व्यवस्थित संपूर्ण अधिकृत नोंदणी करा आणि नव्या श्रीमंतीला सुरुवात करा. अगदी खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं श्रीमंत होण्याचं, एक टार्गेट ठरवलेलं असतं की आपल्याला आता श्रीमंत होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, पुढे जाऊया. मात्र तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्हणालात की आपलं इन्कम वाढलं किंवा उत्पन्न वाढलं की आपल्या गरजा वाढायला सुरुवात होते. पण बऱ्याचदा असं होतं की फक्त गरजा गरजा असतील तेव्हाच आपण इन्कमकडे बघतो आणि इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याबद्दलही मला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपल्या गरजा वाढत लागतात आणि आपल्याला कळतं की आपल्याला इथे पैसा कमवायचा आहे, त्या ठिकाणीच आपण खरं तर पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि हेच पाऊल जर पुढे टाकलं तर नक्कीच आपण श्रीमंतीचा हा राजमार्ग धरू शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ह्याबद्दलही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुवर्ण कोकण. ब्रेक नंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण फुटबॉलच्या श्रीमंतीला शेअर मार्केटची जोड या विषयावरती चर्चा करतोय आणि माझ्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक आणि संचालक सतीश परब. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सतीश सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं, जेव्हा आपल्या गरजा वाढतात तेव्हा आपण उत्पन्न कसं कमवायचं ह्याचा विचार करायला सुरुवात करतो. मात्र जर आपल्या गरजाच कमी असतील तर आपण उत्पन्न का वाढावं असा विचार करणार नाही. तर ह्या सगळ्यावरती आपण खरं तर जेव्हा चर्चा करतोय मगासपासून, आणि हे सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कारण की सुरुवातीला जेव्हा आपण बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा सुरुवातीला तितका नफा होत नाही. इतर बिझनेसबद्दल मी बोलते. मात्र जेव्हा सुवर्ण कोकणच्या फुटबॉलबद्दल आपण बोलतो तेव्हा सुवर्ण कोकणच्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या स्कीम्स म्हणजे SVRD योजना असेल किंवा फिको योजना असेल, त्या योजनांच्या माध्यमातून अगदी हमखास आणि बक्कळ नफा तुम्हाला मिळणार आहे. तो कसा काय मिळू शकतो आणि त्यासाठी प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल काय सांगाल? नक्की. मगाशी जसं तुम्ही बोलत नाही की जोपर्यंत सगळं आलबेलं असतं ना, सगळं व्यवस्थित असतं, पण जेव्हा अशी संकट येतात ना तेव्हा खरं आपला कस लागतो. आणि मग आमच्याकडे कोकणामध्ये म्हटलं जातं की आग लागल्यावर वीर खणणे असा प्रकार असतो. आपल्याला पहिल्यापासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं जेव्हा आपण जिंकण्यासाठी सुरुवात करतो ना तेव्हा हरण्याची भीती नसते. तुमची सुरुवातच सकारात्मक असली पाहिजे, सुरुवातच पूर्ण नियोजनपूर्वक असली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही कष्टाला निष्ठेचं जेव्हा साथ देता ना तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होतात. सुवर्ण कोकणमध्ये एक तुम्ही बघितलं की नफा जो आहे ना तो पहिल्या दिवसापासूनच आहे. कारण तुम्हाला ते कागदोपत्री लिहून दिलेलं असतं, करार असतो 5 वर्षाचा की तुम्हाला दर महिन्याला एवढं लॉयल्टी इन्कम हे फिक्स भेटणार आहे. तुम्हाला वर्षाला फ्री माल, फुकटचा माल जो काय ₹1,00,000 आहे 3 लाखाचा तो सुरुवातीलाच लिहून दिलं जातं, त्याची सरकार दप्तर नोंदणी केली जाते. इथे मला फक्त एवढं सांगायचं की ह्या एवढ्या इन्कमवर तुम्ही समाधानी राहू नका. शेअर मार्केटचं प्रशिक्षण देण्यामागचं कारणच आहे ना की यांचं इन्कम कसं आणि ह्यांना पैशाची गोडी कशी लागेल, की प्रत्येकाला तो अधिकार आहे चांगलं राहणं, मुलांना चांगल्या शाळेत घालणं, आई वडिलांना चांगलं ठेवणं. पण पैसा जो आहे ना तिथे आपलं सगळं गाड अडतं. आणि प्रशिक्षण देणं मग, आणि हे प्रशिक्षण फक्त आपणच नाही तर त्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत जिने त्यातून प्रचंड पैसा कमवला, प्रचंड अनुभव आहे आणि खूप छान पद्धतीत काम करतात, ही सगळी मंडळी तिथे असणार. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्षेत्रापासून तरी आपली मुलं लांब नाही राहिली पाहिजेत. कुठूनही जिथून जिथून चांगला पैसा भेटतो, कष्टाने भेटतोय, स्वाभिमानाने भेटतोय, तो पैसा आपण कमवला पाहिजे. आणि एका उत्पन्नावर अवलंबून न राहता आपलं उत्पन्न कसं मल्टिप्लाय करू यावरती फोकस केला. बरोबर. पण मग जेव्हा आपण उद्योजकतेची कास धरतोय ह्या सगळ्याच्या निमित्ताने सुवर्ण कोकण आज आपल्याला चांगलं व्यासपीठ देत आहे, मात्र केवळ आणि केवळ ती व्यक्ती ह्या सगळ्यामध्ये उतरू शकत नाही, तर तिचं अख्खं कुटुंब देखील तितकंच ह्या सगळ्यामध्ये आधार म्हणून उतरलं पाहिजे असं मला वाटतं. तर ह्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? जोपर्यंत घरातली महिला या ह्याच्यात बिझनेसमध्ये येत नाही, व्यवसायात येत नाही, तोपर्यंत तो जो व्यवसाय आहे ना तो परिपूर्ण येत नाही. कारण आपला किराणा मालचा व्यवसाय म्हणजे काय, तर तुमच्या घरात रोज लागणाऱ्या गोष्टी पिठापासून मिठापर्यंत, आणि ह्या सगळ्या गृहिणींना अगदी जवळून पाहिलेल्या असतात त्याचा वापर. त्यामुळे त्या जेव्हा एखाद्याला सांगतात ना की माझ्याकडे ही डाळ चांगली आहेत किंवा हे तांदूळ चांगले आहेत किंवा गहू चांगले आहेत, समोरचा मनुष्य लवकर कन्व्हिन्स. बरोबर आहे. एक लक्षात घ्या,
जेव्हा एक महिला उद्योजका म्हणून पुढे पाऊल टाकते ना, मला वाटतं अख्खं कुटुंब ते उद्योग बरोबर आणि त्यामुळे गरज ही आहे की तुमच्या घरातले ज्या काही महिला आहेत ना त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना प्रोत्साहन द्या की नवीन व्यवसायात येण्यासाठी. आणि तुम्ही जरी हातातला कामधंदा सांभाळून जरी नव्याने व्यवसाय सुरू केला तर मिळणारे याचे प्रचंड आहे. आणि येणारा काळ हाही खूप चांगला आहे. कोरोना वगैरे ही संकटे येतील जातील, पण आपण मात्र दृढ राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. अगदी पैसा किती महत्वाचा आहे हे खरं तर तुम्ही आता ह्या चर्चेतून सांगितलंच. मात्र पैशाबरोबरच तुम्हाला ह्या संकटांना कशा पद्धतीने आणि सकारात्मक पद्धतीने कसं सामोरं जायचं आहे, आणि हाच खरं तर एक उद्योजक आपण उद्योग सुरू केला तर दुसरा उद्योग कसा सुरू करायचा, या सगळ्याबद्दल तुम्ही आता खूप छान माहिती दिली. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. आई भवानीचा गजर म्हणजे